नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. तर आज आहे ग्रहण आणि हे ग्रहण कुणी पाळावं, कसं पाळावं, ग्रहणाचा अवधी काय आहे, त्याचा सूतक काल काय आहे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण मी सुद्धा एक गर्भवती महिला आहे आणि गर्भवती महिलांनी हे ग्रहण कसं पाळायचं आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वात पहिलं बघूयात हे ग्रहण आहे कधी. तर हे ग्रहण आहे आज 7 सप्टेंबर रोजी सुरू होत आहे. तर या ग्रहणाचा जो कालावधी आहे तो रात्री 9:57 सुरू होतोय आणि संपतोय 1:26 रात्री. म्हणजे हे ग्रहण आपल्याला 3 ते 3.5 तासाचं ग्रहण आहे. पण हे ग्रहणाचा जो मेन काळ आहे तो 3-3.5 तासाचा आहे. पण ह्याचा सूतक काळ म्हणजे ऍक्च्युली ग्रहणाची जी सुरुवात होते, सूतक काळ आहे, तर तो सूतक काळ आहे दुपारी 12:19 ही ग्रहणाविषयी माहिती झाली. तर हे ग्रहण पूर्ण आपल्या भारतामधून दिसणार आहे. त्यामुळे सर्व गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाळायचं आहे. छोटी मुलं, वृद्ध बालक, आजारी व्यक्ती यांना सुद्धा ग्रहण पाळण्याचे संदेश दिले जातात. तर आजचं हे ग्रहण आहे तर विशेषतः गर्भवती महिलांनी खास करून अगदी व्यवस्थित पाळायचं आहे. आता ज्या महिलांचा 9वा महिना संपत वगैरे आलेला आहे तर त्या महिलांनी थोडीशी टाळाटाळ वगैरे करण्याचे चान्सेस असतात. पण असं करू नका. जरी 9वा महिना असेल तरी सुद्धा तुम्ही हे ग्रहण व्यवस्थित पाळा. त्याचे जे रूल आहेत ते फॉलो करा व्यवस्थित. तर हे रूल काय आहे हे सुद्धा आपण बघूयात. तर बघा आता 12 पर्यंत सकाळच्या म्हणजे 7 सप्टेंबरच्या या 12 वाजेपर्यंत आपण आपली कामं वगैरे छोटी मोठी आवरून घेतली तरी चालतात. आणि त्याच्यानंतर जो सूतक काळ आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र ऐकू शकतो, स्तोत्र म्हणू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे पठण करू शकतो. तर अशा पद्धतीचे आपण कामं करू शकतो. तर आपल्याला रात्री 9 वाजून जे ग्रहण सुरू होतंय आपलं, तर 9 वाजेपर्यंत आपण आपल्याला बाकीची जी छोटी मोठी कामं आहेत ते आवरायचं आहे. तर गर्भवती महिलांनी विशेष करून काही चिरणे, कापणे या गोष्टी करायच्या नाहीत. कारण आपल्याकडे भरपूर साऱ्या गोष्टी या पाळल्या जातात आणि आपली जे आजी आजोबा असतात, आई वडील असतात, ते आपल्याला जे रूढी परंपरानुसार जे सांगत असतात की या कालावधीमध्ये गर्भवती महिलांनी काही मळायचं नाही, म्हणजे आपलं कणिक किंवा एखादा गोळा असा हाताने करायचा नाही किंवा आपल्याला त्याच्यामध्ये काही चिरायचं नाही. तर हे आपण शक्यतो 12 वाजल्यापासूनच जरी फॉलो केलं तरी चालेल. पण 12 वाजल्यापासून रात्री जो 9 पर्यंतचा जो टाइम आहे, 9:58 पर्यंतचा जो टाइम आहे, तर त्या टायमिंग पर्यंत आपण ना जेवण करू शकतो, खाऊ शकतो, आपण चालू शकतो, फिरू शकतो, इकडे तिकडे करू शकतो. पण 9:58 जे ह्या सर्व प्रोसेस आपल्याला स्टॉप करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, 9:58 आपल्याला काही खायचं नाही, प्यायचं नाही. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी काही चिरायचं नाही. ग्रहण सुरू होण्या अगोदर आपल्याला तुळशीपत्र घ्यायचे आहेत. हे तुळशीपत्र आपल्या घरामध्ये काही ठिकाणी ठेवायचे आहेत. म्हणजे जसं की आपला आपण जे स्वयंपाक बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही चपातीमध्ये, भाजीमध्ये टाकू शकता. पाण्यामध्ये हे तुळशीपत्र टाकायचं आहे. घरामध्ये पीठ आहे, मीठ आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण तुळशीपत्र टाकू शकतो. आणि छान असं एक शुभ सर्व काम किंवा पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये राहण्यासाठी आपण काही छोटे छोटे प्रयत्न करू शकतो. तर ही ग्रहणाविषयीची छोटीशी माहिती होती. तुम्ही सुद्धा छान प्रकारे आता आपण हे बघितलं 9:58 काय करायचं. पण जेव्हा ग्रहणाचा मेन कालावधी सुरू होतोय 9:57 करायचा, तेव्हापासून आपण गर्भवती महिलांनी काही खायचं नाही, प्यायचं नाही. तर मैत्रिणींनो, हा होता आपला आजचा ग्रहणाविषयीचा व्हिडिओ. 26 आणि बेडवरती झोपायचं नाही, कॉटवरती बसायचं नाही. हे जे आपल्या काही रूढी आहेत, व्हिडिओमध्ये सांगा, ज्या परंपरा आहेत, जे आपल्या आई वडिलांनी, आपल्या आजी आजोबांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत, त्यांचं छान प्रकारे फॉलो करायचं आहे. 3 ते 3.5 तासाचा कालावधी आहे, एवढं आपण करू शकतो. आणि ज्यांना त्यामध्ये सुद्धा खूप त्रास होतोय तर त्यांनी याच्यामध्ये थोडंसं चेंजेस वगैरे केले तर चालतात असं सांगितलं जातं. पण मी तर प्रॉपर म्हणजे माझ्या पहिल्या मुलीच्या वेळेस पण मी छान असं ग्रहणाचे रूल होते ते फॉलो केले होते. खाली व्यवस्थित बसून हात सुद्धा मी फोल्ड केले नव्हते, पूर्ण हात असे स्ट्रेट ठेवलेले. हात थोडे आपल्याला सूज वगैरे आल्यासारखं होतं, पण ते काही वेळानंतर जेव्हा आपलं ग्रहण संपतं
तर त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आपण व्यवस्थित नॉर्मल होतो. त्यामुळे हे रूल फॉलो करायला सुद्धा काही हरकत नाही, कारण आपल्या मनामध्ये सुद्धा परत कुठेही शंका नको की माझं ग्रहणामध्ये मी असं फॉलो केलेलं नाही वगैरे. तर ज्या मैत्रिणींना 9वा महिना चालू आहे त्या सुद्धा टाळाटाळ करू शकतात की या ग्रहणाला रूल एवढे फॉलो करायची गरज नाही. पण असं नाही, तर आपण रूल सगळे व्यवस्थित फॉलो करायचे आहेत, विशेषतः 9:58 पासून 1:26 ग्रहणाच्या अगोदर आपल्याला छान घरामध्ये पूजा करायची आहे. तुम्हाला टाइम असेल तर तुम्ही त्या हिशोबाने तुमचे मंत्र, पठण, स्तोत्र वगैरे म्हणू शकता. जर तुम्ही जॉबला जात असाल, बाहेर कुठे कामासाठी जात असाल, तुम्हाला शक्य नसेल तरी ठीक आहे, पण तुम्ही आपल्या जे मंत्र आहेत, जे पहिल्यापासून तुम्ही म्हणताय मंत्र, आता मी स्वामी समर्थांचं करते तर स्वामी समर्थांचे जे मंत्र आहेत किंवा जे तारक मंत्र आहे हे मी म्हणू शकते. तर तसं तुम्ही सुद्धा बसल्या बसल्या कुठून बसमधून जात असाल, ट्रेनमधून जात असाल, तरी तुम्ही हे मंत्र म्हणू शकता. आणि ते ग्रहणाच्या अगोदर आपल्याला ह्या सर्व बाबी करायच्या आहेत. बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न असतो की सुतक काल पाळायचा आहे की नाही. तर सुतक काल आपल्याला आपल्या हिशोबाने म्हणजे जसं की आपल्याला जमेल तसं आपण पाळू शकतो, पण ग्रहणाचा जो मेन काळ आहे तो आपल्याला व्यवस्थित काटेकोरपणेच पाळायचा आहे. तर सुतक कालामध्ये आपण थोडेफार कामं किंवा आपला आराम वगैरे करू शकतो, कारण हे ग्रहण आहे ते खूप मोठं ग्रहण आहे आणि याचे नियम आपल्याला व्यवस्थित फॉलो करायचे आहेत. ग्रहणानंतर, ग्रहण संपल्यानंतर तुम्हाला छान अशा आंघोळ करायची आहे, स्नान करायचं आहे. आणि ग्रहणाच्या अगोदर जे तुम्ही पदार्थ बनवलेले आहेत ते बिलकुल खायचे नाहीत. तुम्ही नवीन फ्रेश, तुम्हाला जेव्हा 1:27 तुम्हाला एखादं काही गोष्टी खायच्या असतील तर तुम्ही ते छान व्यवस्थित बनवून खाऊ शकता, किंवा तुमच्याकडे रेडीमेड एखादी गोष्ट असेल तर तुम्ही खाऊ शकता. पण त्याच्या अगोदर जे आपण घरामध्ये पदार्थ बनवलेले आहेत ग्रहणाच्या कालावधीमध्ये किंवा त्याच्या अगोदर, तर ते प्लीज खाऊ नका, ते टाळा. आणि त्याच्यानंतर तुम्ही छान अशा प्रकारे काहीतरी बनवून खाऊ शकता, स्नान करा मस्त. तर ही ग्रहणाविषयीची छोटीशी माहिती होती. तुम्ही सुद्धा छान प्रकारे फॉलो करा. जर गर्भवती महिला असतील माझ्यासारख्या तर त्यांनी अगदी निश्चिंतपणे ग्रहणाचे रूल फॉलो करून आपलं ग्रहण आहे ते व्यवस्थित करायचं आहे. मैत्रिणींनो, हा होता आपला आजचा ग्रहणाविषयीचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही सुद्धा ग्रहण फॉलो कशा पद्धतीने केलं हे मला कमेंट्समध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.